श्री दत्त महात्म्य अध्याय 23 कथाभाग। रामाने आश्रमात जाऊन पाहिले तर तिथे एक अवधूत बसलेला होता. अत्यंत तेजस्वी अशा त्या सर्वांग सुंदर पुरुषाच्या मांडीवर एक परमसुंदर अशी नवयौवना स्त्री बसली होती. दोघेही परस्परांशी प्रेमचेष्टा करण्यात गुंग होती. राम धीटपणाने पुढे झाला व कुळगोत्रासहित आपला परिचय करून दिला. त्याने नंतर पित्याचा मृत्यू सांगून व आई सहगमन करणार असल्याचे सांगून आचार्यत्व स्वीकारण्याची विनंती त्या अवधूताला केली. दत्त म्हणाला की तो स्वतःच अपवित्र व आचारभ्रष्ट असल्या कारणाने शास्त्र व विधी जाणत नाही. तरीही रामाने पुन्हा आग्रह करताच त्याने सांगितले की तो स्वतः मूर्ख आहे, स्त्रीमध्ये गुंतलेला, अस्पृश्य, धर्माधर्माच्या अतीत व पराधीन अशा त्याला योगदृष्टीने आधी पाहावयाला शिक. त्यासरशी रेणुका पुढे झाली आणि तिने त्याच्या बोलण्यातले वर्म उकलून सांगितले. तेव्हा दत्त हसून तिला म्हणाला की ती प्रत्यक्ष आदिमाया आहे, विश्वाचा पसारा उभारणारी व स्वतः मात्र अलिप्त असणारी अशी ती एकवीरा आहे. तर तिच्या समर्थ पतीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे तिने प्रथम सांगावे. रेणुकेला तो प्रसंग सांगवेना. मग राम पुढे झाला व दत्ताला सर्व घटना सांगितली. ती ऐकून दत्ताचा राग उसळून आला व त्याने शाप दिला की हे क्षत्रिय बळाने मदोन्मत्त होऊन ब्राह्मणांचा द्वेष करतात, तर यांचा लवकरच कुलक्षय होईल. त्यावर रामाने आपली प्रतिज्ञा व अर्जुनाचा वध यांचा वृत्तांत सांगून त्याबद्दल क्षमा मागितल्यावर दत्त म्हणाला की त्याला मी तसाच वर दिला होता, तू फक्त निमित्ताला कारण झालंस, तरी तू माझ्या आशीर्वादाने आपली प्रतिज्ञा पूर्ण करशील यात शंका बाळगू नकोस. नंतर त्यांच्यासहित दत्त स्मशानात गेला व अंत्यविधीची तयारी करून रामाला म्हणाला की इथे पाणी नाही तरी त्याची व्यवस्था कर. रामाने भूमीत बाण मारला व पाताळातील सर्व तीर्थे वर आणली. नंतर दत्ताने संकल्प सांगून चितेवर मुनीचे प्रेत ठेवले. रेणुका स्नान करून सर्व सौभाग्यालंकारासह सती जाण्यास सिद्ध झाली. त्यावेळी अनेक मुनी स्त्रियांनी व देव स्त्रियांनी तिची ओटी भरली. चितेत प्रवेश करण्यापूर्वी तिने दत्ताकडून रामाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवविला. मग रामाने चितेला अग्नी दिला. अग्निसंस्कार पूर्ण होऊन अग्नी शांत झाला तेव्हा रामाने दत्ताला पुढचे विधी सांगण्याची विनंती केली. अध्याय 23 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे, शिष्या सावधान, ऐके रेणुकाख्यान. राम आकाशवाणी ऐकून कावड उतरून पाहत असे. तुलसी, उदुंबराश्वत्थ, पलाश, बिल्व, शमी, वट याही आश्रम घनदाट. फल पुष्प लता वेष्टित जो. तव तेथे आश्रमात देखिला एक अवधूत. तेजपुंज मूर्तिमंत, वाटे साक्षात अग्निकी. जटाजुट विराजमान, अजानुबाहू कमळनयन. प्रफुल्ल कमळसे दिसे वदन, वाटे सदन ते लक्ष्मीचे. ज्याचा गळा शंखापरी, छाती दिसे कपाटा सरी. भोवऱ्याप्रमाणे नाभीवरी, भक्त कैवारी श्री दत्त जो. राम तया पाहून अत्याश्चर्या पावून, तव पुढे येऊन देखे मंडन अद्भुतसे. मांडीवरी श्रीरत्न दिसत असे विराजमान, जिच्या नखाग्रावरून अप्सरा कुरवंडुनी टाकाव्या. जिचे मुख पाहून लाजे तो मृगलांछन, जिचे नेत्र देखून मृगीगण चमकती. अधर बिंबा लाजविती, दात हिरे चमकती. पाहुनी तिच्या नासिकेप्रती शुक लपती लाजोनी. कंठे शंख लाजविला, स्तनी गजघटांचा गर्व हरिला. गंभीरावर्ता तुच्छ केला, नाभी मंडळे जियेच्या. जिची कटी पाहून सिंह जाती लाजोण, जिचे देखुनी गमन गजाचे मन थक्क झाले. जिच्या कराग्रा पाहुनी
पल्लव जाती वाळुनी, जिच्या नितंबा पाहुनी गौरव सांडुनी दे पर्वत. वाटे कोटी कंदर्प गाळून ओतिले की हे स्त्रीरत्न. वाटे पहिलेच हे पूर्ण सृष्टी मंडन विधात्याचे. रोम रोमी वसे की रवी, अशी तिची भासे छबी. मेघमंडळी भिजली जेवी, तेवी देवी दत्तांकी दिसे. असी ललना अंकी घेऊन प्रेमे देई चुंबन, कंठी मिठी घालून दृढ आलिंगन देतसे. परस्पर हावभाव दाविताती अभिनव, जेथे नाही भिन्न भाव द्वैता वाव तेथे कैचा. असा हा मायेचा थाट, पाहताही जो होई धीट. मनी मानेल वीट, तोची नीट जाई धामा. अशी होता त्यांची क्रीडा, तव रामा आला पुढा. त्याची न धरिता व्रीडा, राहे नागडा पुढे दत्त. राम पुढे येऊन साष्टांग नमन करून दोन्ही हात जोडून नम्र होऊनी बोलतसे. माझा पिता पावला मरण, माता करीते सहगमन. आपण आचार्य होऊन विधी सांगून द्यावाजी. जमदग्नी माझा पिता, रेणुका माझी माता. माझे राम नाम तत्वता, आपण जाणता सर्व हे. माता कान्यकुब्ज देशातून करावया आली सहगमन. आकाश वचने करून आपले दर्शन घडले हे. दत्त म्हणे मी नेणे विधी, अथवा ठावा नसे उपाधी. मी अस्पृश्य अभाष्य आधी, न शिवे कधी धर्माते. असे ऐकता उत्तर राम झाला निरुत्तर. तथापि बोले धीर, तू योगेश्वर जगतप्रभू. तू करता हरता अनंत, सदानंद गुणातीत. धर्मा धर्माची मात, तुझ पाशी ती बसेल की. दत्त म्हणे तू शहाणा, परी तुझा हा दिसे मूर्खपणा. नेनसी अपवित्राच्या ह्या खुणा, गुणावगुणा नेनसी की. मी अबलासक्त अस्पृश्य, धर्मा धर्मातीत अभाष्य. असे पराधीन अवश्य, पश्य पश्य योगे मे. असे ऐकता वचन निवांत राहिला भृगुनंदन. मग तुलास्थ रेणुका ते परिसून, बोले वंदून श्रीदत्ता. म्हणे हे तुमचे वचन गोड लागे अमृताहून. हे नारिकेल फलासमान फोडून करीन विशद हे. तिन्ही गुणा वावजेत, विधी निषेध राहती तेथ. तेथेच सरसरती शास्त्रग्रंथ, नाना पंथ दावुनी. तुम्ही स्वये असंग, अबलेशी न घडे तुमचा संग. अबला म्हणजे मायाचांग, शश शृंगतुल्यती. तुम्ही तीन गुणातीत, नित्य उपाधी निर्मुक्त. तिन्ही देही साक्षीभूत, पिंडी ब्रह्मांडी ख्यात तुम्ही. शब्दस्पर्शादी विषय होती इंद्रियाला ग्राह्य. तुम्ही तरी अविषय, अस्पृश्य अभाष्य हे सत्य हे. जो माया गुणा मोहून अध्यासाने घे अभिमान, त्याला धर्माधर्म निरूपण करी जाण श्रुती हे. तुम्ही तरी वशमाय, तुम्हा अभिमान केवी होय. धर्माधर्म रूपद्वय दूर होय तुम्हापासूनी. तुम्ही स्वतंत्र ईश्वर, कार्य कारण करण पर. परी हा एक थोर दिसे चमत्कार खरोखर. स्वये असून स्वाधीन, भक्तीने भुके जुण. हो तसा भक्त पराधीन, वश्यपण सोडुनी. भक्त काजी जे दिसत, ते तुमचे रूप कल्पित. कल्पिताने देता अकल्पित, तेव्हा अस्पृश्य अभाष्य हे सत्य. जरी तुमच्या प्राप्तीला वेद शाब्द प्रमाण बोलिला, तरी परोक्षपणे भला त्या बोला मानित ते. श्रवणाचे जे मनन, त्याचे जे निदिध्यासन, त्याने साक्षात्कार पूर्ण होई आवरण भंगुनी. तेव्हा अस्पृश्य अभाष्य या शब्दाचे असेची भाष्य. जे वर्तमान भूत भविष्य, त्याला अविषय रूप तुमचे. तुम्ही स्वसंवेद्य, स्वयंप्रकाश अभेद्य, कारणत्वे सर्ववंद्य, सर्व आद्य परब्रह्म. असे रेणुकेचे वचन श्री दत्ताने ऐकून प्रेमे हास्य करून तिचे स्तवन आरंभिले. माते तू विश्वाकारा,
प्रणवरूपिणी परावरा, जो हा दिसतो पसारा, सारा हा तूच होसी. आदिमाया तुची होसी, ब्रह्मा विष्णू शिवरूपे घेसी. उत्पत्ती स्थिती संहार करीसी, परी अससी अलिप्त. तू एक असोनी भाससी अनेक रूपांनी, तुला नेणती अज्ञानी चिद्रूपे सर्व व्यापिताही. हे नाम रूपात्मक, तुझे दृश्य रूप एक, दुसरे अलक्ष्य रूप सच्चित सुख. अज्ञ लोक केवी जाणे, देहेंद्रिय मन प्राण बुद्धी अहंकार याहून साक्षीत्वे तू विलक्षण चिद्रूपत्वे अससी. साक्षीत्व ही म्हणजे गौण, मुळीच साक्ष आहे म्हणे कोण. साक्ष नसता साक्षीपण कोण कसे सिद्ध करी. म्हणून या निराधारा, तुला म्हणती एकवीरा. अध्यास न्याये तू सर्वाधारा, सर्वांतरा तू एक. असो आता हे स्तुती, तुझा पती महामती. ज्याला मुनी वंदिती, ज्याची ख्याती त्रिभुवनी. नाम घेता जयाचे, मन भिये काळाचे. काय वाखाणू वाचे, तयाचे तपते. अशा समर्थ मुनीसी, मृत्यू कवणे परी ग्रासी. याच्या मृत्यूसी काय कारण घडले वद. असे वचन ऐकून रेणुका धरी मौन. राम पुढे होऊन म्हणे, क्षत्रियांनी मारिला. अकस्मात आश्रमी येऊनी, मी नसता घाला घालुनी. बलात्कारे क्षत्रियांनी मुनीचे शिर तोडिले. असे रामाचे वचन ऐकता अत्रिनंदन कोपायमान होऊन शापवचन बोलत म्हणे, ब्रह्मद्वेषी हे क्षत्रिय, भूमीवरी करीती अपाय. यांचा होवो कुळक्षय, विशेष समय न लागता. मृग मीन ब्राह्मण तृण जळ संतोष सेवून, राहता लुब्धक धीवर दुर्जन निष्कारण छळती. ब्राह्मणाची संतोष वृत्ती, धनमध्ये नृप मत्त होती. पापाची गणती न करीती, त्यांना मृत्यू शीघ्र येवो. असे ऐकून शापवचन रेणुकेने खुनाविला नंदन. मग राम हात जोडून निशंक होऊन बोलत असे. राम म्हणे, मी आश्रमी येऊन ऐकिले पितृहनन. दुःखावेशे शापवचन बोलिलो अवधारण कराते. 21 वेळ फिरून करीन क्षत्रियांचे दळण. 5 रक्तडोह करून पितृतर्पण करीन मी. तेव्हाच मी होईन पितृऋणापासून उत्तीर्ण. हे माझे शापवचन भवच्चरण सिद्ध करतील. श्री दत्त म्हणे रामास, जी तू प्रतिज्ञा केली खास, ती यथार्थ आम्हास मानिली खास निर्धारे. तू माझ्या तेजे होशी प्रबळ, संहारिशील क्षत्रिय कुळ. जिंकिसील भूमंडळ, बहुकाळ न लागता. राम म्हणे, अर्जुन गेला आमची धेणू घेऊन. तयाशी मी युद्ध करून केले हनन तयाचे. त्याचेच पुत्र येऊन सवे क्षत्रिय घेऊन, केले त्याचे कंदन कोपावेशे अविचारे. अर्जुन हा ब्रह्मण्य, आपुला शिष्य वरेण्य. पुण्यश्लोक अग्रगण्य, महापुण्य योगनिष्ठ. त्याचे केले हनन, घडला अपराध मजकडून. याचे असावे क्षमापण, म्हणून चरण धरिले हे. श्री दत्त म्हणे रामासी, तसाची वर्म्या दिधला तयासी. निमित्त मात्र तू झालासी, अपराध तुझपासी नाही हा. ही मनी नको खंती, तू साक्षात मद विभूती. तू माझा सखा निश्चिती, करी क्षिती निक्षत्रिय. राम म्हणे, गुरुदत्ता आता विलंब न करावा सर्वथा. पितृसंस्काराकरिता आचार्य आता तुम्ही व्हा. श्री दत्त तथास्तु म्हणून तीळ दर्भाधिक घेऊनी, तया येऊनी स्मशानी. काष्ठे शेनी जमविली. दत्त म्हणे, रामा तू समर्थ. बाण मारून सर्व तीर्थ, आणि येथे मातृस्नानार्थ लोकहितार्थ होती जेणे. मग रामे बाण सोडून भूमंडळ फोडून, पाताळापर्यंत जाऊन सर्व तीर्थे आणली. श्री दत्ताच्या आज्ञेने प्रथम स्नान केले रामाने. तदनंतर मातेने यथाविधी स्नान केले. श्री दत्त संकल्प सांगिती, माता रेणुका स्नान करीती. मग त्या तीर्थाची झाली ख्याती, मातृतीर्थ म्हणती लोकात.
मग प्रायश्चित्त करवून त्रेताग्नी सिद्ध करून करविता प्रेताधान यथाविधान. त्यावेळी पितांबर नेसून सर्वाभरणे लेवून हळदी कुंकुम लावून माता सहगमना सिद्ध झाली. डोळा काजळ भरून भांगी सिंदूर घालून सूर्या नमस्कार करून अग्निकुंडी पातली. देव विमानी बैसोनी आपल्या स्त्रिया घेऊनी वेगे पातले तत्क्षणी सहगमन पहावया. रेणुका जाता सती तेथे उर्वशी अप्सरा येती ओट्या घेऊनी मुनीच्या सती तेथे येती प्रेमाने. सप्त ऋषी प्रमुख मुनी येती स्त्रियांसी घेऊनी रेणुकेशी विलोकुनी सर्व मुनी आनंदती. मग ऋषींच्या सती रेणुकेसी वंदिती हळदी कुंकुमे देती ओट्या भरती प्रेमाने. संकल्प करुनी रेणुकेने दंपतीस दिधली वाणे सर्वा गौरविले प्रसन्न मने. धन वस्त्रे भूषणे देऊनी श्री दत्ताचार्या पूजून अग्निसी प्रदक्षिणा करून म्हणे रामा ऐक वचन दत्ताधीन राहे तू. गो ब्राह्मणाचे करी पालन प्रतिज्ञा सत्य करून कश्यपा देई भूमिदान चिरंजीव सुखी हो. आम्हा आली बोळवणी पतीसह जाते स्वस्थानी दुःख करू नको मनी विवेक करुणी सुखी राहा. दत्तात्रेया म्हणे माता राम हा तुमचा आता हात ठेवणी याच्या माथा करा याचा प्रतिपाळ. असी रेणुका बोलून श्री दत्ता ते वंदून अग्निसी प्रदक्षिणा करून अग्निप्रवेश करीती. रमणी जैशा उत्सुक मनी जाती रती सुख भुवनी तसी मनी प्रसन्न होनी रेणुका वंढी प्रवेश करी. पती स्वरूप चिंतुनी एक जीव एक मन होऊनी अग्नि माझी पतिशयनी राहे नंदिनी रेणूची. देव ऋषी मुनीश्वर करती जय जयकार पुष्पे वर्षती सुरवर वाद्य गजर करुणी. सती स्पर्शे अग्निप्रकाशे सहस्त्र सूर्यांपुरी दिसे दिग्मंडळ सतीच्या यशे भासे श्वेतसे लोकांना. रेणुका ही पतिव्रता सहगमनी पती सवे चालता एक एक पाऊले अश्वमेध सुकृता जोडी माता धन्यती. एका एका रोमाप्रती पतीसह ऋषी मंडळी ती कोटी कोटी वर्षे वस्ती संपादिती झाली धर्मे. 3.5 कोटी केश धर्मे दिधले अग्नीस त्या पुण्याच्या संख्येस जाण खास पार नाही. मुनिपत्नी म्हणती हे माता धन्य धन्य पतिव्रता अंत नाही जिच्या सुकृता इला असू नमस्कार. एक आपुले मातृकुळ दुसरे ते पितृकुळ तिसरे हे भर्तृकुळ हे केले विमल पावनईने. लक्षुनिया पतिते देह ओपिला अग्निते परंधाम घेतले ते पुनरावृत्तीते न येईलही. अशीच सर्व स्त्रियांप्रती परमेश्वर देवोमती पतीच स्त्रियांची गती सर्वांची मती अशीच हो. जरी का सतीचा पती असेल पापी दुर्मती तया घेऊनी स्वर्गाप्रती जाईल ती पतिव्रता. धिक्कार असो दुर्भगेला जी तिन्ही कुळाला पोचवी अधोगतीला यम तिला शिक्षा करी. सर्व पाप प्रशमन असे असे सहगमन नाही याग या समान म्हणून नमन करीती त्या. सर्व जय जयकार करीत जाती रेणुकेसी चिंतित रामाप्रती म्हणे दत्त माता तुझी धन्य हे. असे म्हणतात क्षण आठवून मातेचे गुण राम करी रुदन देह टाकून धरणीवरी. दत्त म्हणे तयासी जी पाविली सद्गतीसी व्यर्थ तिचा शोक करीसी मोहित होसी का व्यर्थ. ऐकून श्री दत्तवचन विवेक धैर्ये मन सावरून बोले दत्ताप्रती शोक सोडून क्रियाचरण करावे आता. इति श्रीमत परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये त्रयोविंशोऽध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.